मराठीच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत व्यायामाचे महत्त्व. फोर्थ आहे स्थूल वाचन, काझीरंगा स्थूल वाचन. ते ओमिट आहे, तर आपण आता 5व्या लेसनवरती म्हणजे 5वी पोएम आहे व्यायामाचे महत्त्व ते बघणार आहोत. त्याचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ठाकूर, त्यांचं मेन नाव. यांचा जन्म झाला होता 1909 मध्ये, 30 एप्रिल 1909 मध्ये अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. ते ब्रह्मभट वंशात जन्मले होते. ओके, तर त्यांनी काय केलं तर संत रामदासांनी जे लिहिलं होतं दासबोध, जो त्यांनी लिहिलं होतं संत रामदासांचं दासबोध, एका समाजात कसं लिहावं त्यांनी सांगितलं होतं की कसं माणसाने लिहिलं पाहिजे. तर संत तुकडोजी महाराजांनी काय वाचावे आणि कशासाठी वाचावे, म्हणजे आपण जे वाचतोय त्याचा आपल्याला उपयोग होतोय की नाही, की एखादी गोष्ट कशासाठी वाचावी, काय करावं, ते सगळं त्यांनी तुझ्या ग्रामगीतेच्या 40व्या अध्यायात सांगितलं आहे की माणसाने काय वाचावं आणि कशासाठी वाचावं. आणि या अध्यायाचं नाव आहे ग्रंथ अध्ययन, म्हणजे ग्रंथाचं अध्ययन. अध्ययन म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण वाचतो किंवा अभ्यास करतो त्याला अध्ययन म्हणतात. तर ऋषीमुनींनी लोकांच्या उद्धारासाठी मार्ग दाखवले होते, ते ग्रंथ लिहिले होते. पण ते सगळे ग्रंथ कोणत्या भाषेत होते तर संस्कृत भाषेत होते. त्यांनी सगळ्यांनी ते ग्रंथ लिहिले होते आणि संस्कृत भाषेमध्ये असल्याने सामान्य माणसाला त्या भाषा समजत नव्हत्या आणि त्या भाषा सांगणं सुद्धा त्यांना आवश्यक होतं. मराठी भाषा त्यांना समजणं खूप गरजेचं होतं. संत कवीने काय केलं की आपल्या कार्यांनी त्यांनी मराठी भाषेत कवी परंपरा निर्माण झाली. त्यांनी मोस्ट ऑफ लोक संतांनी काय केलं की जे संस्कृत भाषेमध्ये जे ग्रंथ होते ते त्यांनी मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट केले, रूपांतरित केले आणि समाजाला चांगलं वळण लावण्याचं आवश्यक कार्य केलं. तर जे संत तुकडोजी महाराज होते केवळ तार्किक किंवा पांडित्यपूर्ण ग्रंथाचा सामान्य माणसांना काय उपयोग त्यांच्यामध्ये, की जे फक्त एक तर्क लावतात एखाद्या ग्रंथामध्ये, अशा ग्रंथाचा माणसाला काहीच उपयोग नसतो. किंवा जे ग्रंथ आपल्या कल्याणासाठी निवृत्तीसाठी काही सांगत असतील ते अवश्य असतात. म्हणजे एखादा ग्रंथ जो आपल्याला आपल्या कल्याणाबद्दल सांगतो की तुम्ही हे केले की तुमचं कल्याण होईल, तुमची प्रगती कशा प्रकारे होईल, मग असे ग्रंथ माणसासाठी चांगले असतात. माणसाने ते ग्रंथ वाचावे, आपण काय करावं आणि काय करू नये याचं मार्गदर्शन आपल्याला निश्चित मिळतं अशा ग्रंथांमधून. तर सामान्य माणसाने चांगलं जीवन कसं जगावं याचं प्रतिपादन ज्या ग्रंथात केले आहे ते वाचावे. फार तत्वज्ञानाच्या शास्त्राचे तपशील सांगणारे ग्रंथ पंडितांसाठी उपयुक्त ठरतात. तरी सामान्य माणसासाठी त्याचा काय उपयोग, म्हणजे एकदम ते शास्त्र सांगतात की ते लॉजिक सामान्य माणसाला क्लिअरच होत नाही, त्याला काय बोलायचं असतं. तर असे जे लॉजिकल ग्रंथ असतात ते सामान्य माणसाने वाचवणे, सामान्य माणसाने ते वाचवते त्यांना समजतं, त्यांच्यासाठी आवश्यक असतं, असं संत तुकडोजी महाराजांचं मत होतं. तर म्हणून आपली आकलन क्षमता म्हणजे एखादी गोष्ट ग्रहण करण्याची क्षमता, समजण्याची क्षमता, ग्रहण करण्याची शक्ती लक्षात घेऊन आपण ज्या प्रकारचं ज्ञान प्राप्त करता येईल आणि किंवा उपयुक्त ठरतं आपल्याला असे ग्रंथ वाचले पाहिजे. म्हणजे आपल्याला संस्कृत समजतच नसतं तर आपण संस्कृत वाचून किंवा त्याचं फक्त ग्रंथ बघून चालून तरी काय करणार, मग आपण अशा गोष्टी जे आपल्याला समजतात किंवा आपल्याला ते ग्रहण करायला सोपं जातं, असं संत तुकडोजी महाराजांचं मत होतं. जे ग्रंथ कर्मठपणावरती भर देत असते, म्हणजे कार्यावरती किंवा कर्मावरती, ते म्हणजे कर्मठपणा म्हणजे कपटपणा, जे ग्रंथ कपटपणावरती भर देत आहेत ते ग्रंथ वाचू नये. कारण कर्मठपणा हा निकोपत जीवनातील बाधक ठरतो, कटक बाधक ठरतो, लोकांना घातक असतो. ज्या ग्रंथात चांगले आदर्श सांगितले असतील ते वाचल्यास आपल्याला चांगले संस्कार होतील, त्यामुळे आपल्या जीवनाची जडणघडण म्हणजे आपण एक चांगल्या प्रकारचे उत्तम पुरुष बनू शकतो. आणि आपण केवळ तेच ग्रंथ वाचत असं संत तुकडोजी महाराजांचं लोकांना म्हणजे एक सांगण्याचा हे होता, त्यांना उद्देश होता. मग त्यांनी काय कार्य केलं तर त्यांच्या मते भारत हा जो होता तो खेड्यांचा देश होता. म्हणजे भारत स्वतंत्र म्हणजे आता जी प्रगती झाली त्याच्या पूर्वी भारत फक्त खेड्यांचा देश, छोटे छोटे गाव होते भारतामध्ये. हे लक्षात घेऊन त्यांनी ग्राम विकास झाले की राष्ट्राचा विकास, म्हणजे पहिला गावाचा विकास व्हायला पाहिजे तरच आपण राष्ट्राचा विकास करू शकतो, अशी संत तुकडोजी महाराजांची श्रद्धा होती आणि विचारसरणी त्यांचा विचार सुद्धा होता. समाजातील सर्व घटकातील
लोकांचा उद्धार झाला पाहिजे, म्हणजे समाजात ज्या प्रकारची जी जाती व्यवस्था होती, तर प्रत्येक जातीचा उद्धार झाला पाहिजे, म्हणजे प्रत्येक जातीची प्रगती झाली पाहिजे, तर शहराची किंवा गावाची प्रगती होईल, आणि गावाची प्रगती झाली तर राष्ट्राची प्रगती होईल, आणि मग देशाची प्रगती होईल, असा त्यांचा विचार होता. आणि अशा त्यांनी खूप चिंतन, म्हणजे याविषयी त्यांनी चिंतन केलं की आपण कशा प्रकारे गावाचा विकास करू शकतो किंवा प्रत्येक लोकांचा उद्धार कशा प्रकारे करू शकतो. ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू होता, म्हणजे सेंट्रल पॉईंट बनला होता की गावाचा विकास कसा केला पाहिजे. तर भारतातील खेड्यांच्या स्थिती त्यांनी पुरेपुरी कल्पना केली की भारतातील प्रत्येक खेड्याची स्थिती काय, लोक कोणत्या श्रद्धा फॉलो करतात, अंधश्रद्धाने काय करतात, त्याचा पुन्हा त्यांनी अभ्यास केला. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्या मूलभूत स्वरूपी ज्या मूलभूत त्यांच्या हे होत्या समस्या होत्या त्यांनी सॉल्व्ह करायला सुरुवात केली होती. त्या समस्या कशा सोडाव्यात याविषयी उपाययोजना सुद्धा त्यांनी सुचवल्या होत्या. एखादी समस्या दिलेल्या गावात म्हणजे उपाय सुचवायचे की तुम्ही ही समस्या कशी सुधारवू शकता, गावाचा विकास कसा होईल, त्या विषयी ते लोकांना उद्देश देत होते किंवा लोकांना समजवत होते. हा, तो संत तुकडोजी काय काम केलं होतं, तर गावाचा विकास व्हायला पाहिजे, लोकांनी काय वाचावं काय नाही वाचावं, लोकांनी कोणते ग्रंथ वाचावे, ते जे लोकांचं कल्याण करू शकतात, त्यांच्यामध्ये प्रगती आणतील, त्यांच्या उन्नतीसाठी भर देतील असे ग्रंथ लोकांनी वाचावेत. जे ग्रंथ आपल्याला समजतच नाहीत वाचून किंवा ज्याच्यातील लॉजिकल किंवा तर्क आपल्याला कळतच नाही असे ग्रंथ वाचू नयेत. आपण असेच ग्रंथ वाचावे की म्हणजे जे आपल्याला लगेच समजतात, आपली आकलन शक्ती वाढते असे ग्रंथ आपण वाचले. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ठाकूर, जन्म झाला होता 1909 आणि मृत्यू 1968 मध्ये. कोण होते? संत कवी होते, समाज सुधारक होते, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाज विघातक गोष्टींवरती हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती केली. त्यांना मुळीच मानलं होतं की लोक अंधश्रद्धा फॉलो करतात, जातीभेद होते, धर्मभेद होतं, ह्या सगळ्या गोष्टीवरती ते म्हणजे प्रचार करत होते लोकांमध्ये. आणि ह्यावरती ती देशभक्ती त्यांची. अहिंसा व आत्मसंयम याचे त्यांनी पाठ दिले. अहिंसा म्हणजे कोणावरती हात उचलू नये, नॉन व्हायलेन्स. अहिंसा आणि आत्मसंयम, स्वतःवरची संयम. आत्म म्हणजे स्वतः, आत्म म्हणजे संयम म्हणजे कंट्रोल, स्वतःवर किती प्रकारे कंट्रोल ठेवू शकतो यामध्ये त्यांनी लोकांना पाठ दिले होते. गावागावातून गुरु देव सेवा मंडळ त्यांनी स्थापन केली होती. या काळातील जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला आणि त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रसंत अशी उपाधी दिली गेली होती. अनुभव सागर, भजनावली, सेवा सवधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत त्यांची. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणाऱ्या त्यांच्या ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. म्हणजे प्रत्येक खेड्यामध्ये तो ग्रंथ आवर्जून सुद्धा आदराने वाचला जातो, ज्याच्यामध्ये सर्व धर्मांना समान भाव दिले जातात, समान फिलिंग, स्वच्छता असली पाहिजे, अंधश्रद्धा निर्मूलन, अंधश्रद्धा फॉलो नाही करायची, अस्पृश्यता म्हणजे तो दलित आहे किंवा तो खालच्या देते तर त्याला हात नाही लावला पाहिजे, अशा ज्या सगळ्या जाती व्यवस्था होतात त्याच्या विरुद्ध ते लोकांना ज्ञान देत होते. तर या पाठात त्यांनी आपल्याला काय सांगितलं, या पोएम मध्ये किंवा कवितेमध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, तर मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व प्रस्तुत कवितेतून त्याने स्पष्ट केले की व्यायामाचे महत्त्व माणसाला कसे फायदेशीर ठरते. तर ते काय म्हणतात की आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र म्हणजे नियम. आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी, सर्वत्र म्हणजे सर्व प्रकार. तर ते काय म्हणतात की व्यायाम आरोग्यदायी मित्र, माणसाचा मित्र कोण आहे? व्यायाम. आणि व्यायामाने काय होतं तर म्हणजे व्यायामाने काय होतं तर माणसाचं जो आरोग्य आहे किंवा हेल्थ आहे निरोगी बनते. निरोगी म्हणजे एक सुद्धा रोग त्याला होत नाही व्यायामामुळे माणसाचे जे आरोग्य आहे ते उत्तम बनतं आणि आरोग्य उत्तम राखणारा मित्र आहे व्यायाम. हे ध्यानी ठेवावे सूत्र, हा नियम सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे. आळस वैरी मानला सर्वतोपरी म्हणजे सर्व प्रकारचा जो आळस आहे तो कसा आहे? माणसाचा वैरी आहे. वैरी म्हणजे शत्रू
म्हणजे मानला जातो, म्हणजे आळस हा माणसाचा शत्रू मानला जातो, ते मानला गेला आहे. आणि सर्व प्रकारचा आळस, कुठचाही आळस का असं नाही. तर हे आपण सगळ्यांनी नियम आहे ते लक्षात ठेवलं पाहिजे. तर संत तुकडोजी महाराज काय म्हणतायत व्यायामाचे महत्त्व सांगताना की व्यायाम हा माणसाचं आरोग्य उत्तम राखणारा मित्र आहे माणसाचा, आणि आळस कोण आहे? माणसाचा शत्रू आहे. आणि हा सर्वपरी म्हणजे सर्व प्रकारचा जो आळस असतो, म्हणजे कुठच्याही कार्यात का असो ना, आळस हा माणसाचा नेहमी शत्रूच मानला जातो. आणि हे जे दोन नियम आहेत, व्यायाम माणसाचं आरोग्य उत्तम ठेवतो, राखणारा मित्र, आणि जो आळस आहे हा माणसाचा शत्रू आहे कुठच्याही कामामध्ये का असो ना. हे जे दोन नियम आहेत ते सगळ्यांनी लक्षात ठेवावे. म्हणजे काय? व्यायाम आरोग्यदायी मित्र, व्यायाम माणसाचं आरोग्य उत्तम ठेवणारा मित्र आहे माणसाचा, आणि आळस वैरी मानला सर्वतोपरी सर्व प्रकारचा जो काही आळस आहे माणसामधला, तो माणसाचा नेहमी शत्रूच मानला गेला आहे. आळस हा माणसाचा शत्रू आहे. आणि हे जे दोन नियम आहेत हे ध्यानाने लक्षात ठेवावे. काय ठेवावे? सूत्र म्हणजे नियम. हे जे दोन नियम आहेत माणसाच्या आयुष्यातील, हे दोन नियम माणसाने लक्षात ठेवावे असं संत तुकडोजी महाराज सांगतात. कुठचे दोन नियम? तर व्यायाम माणसाचे आरोग्य उत्तम ठेवणारा मित्र आहे, आरोग्यदायी म्हणजे उत्तम आरोग्य ठेवणारा मित्र ठरतो व्यायाम. आणि दुसरं आळस हा माणसाचा शत्रू मानला जातो. मग कुठच्याही प्रकारचा आळस का होईना, नेहमी तो माणसाचा शत्रूच मानला गेला. आणि हे जे दोन नियम प्रत्येक माणसाने लक्षात ठेवावे असं संत तुकडोजी महाराज म्हणतात. नंतर म्हणतात की व्यायामाविना सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन अन्नपचन सहज. म्हणजे काय? व्यायाम केल्याने काय होतं? सात्विक भोजन, व्यायाम नाही केले एखाद्याने तर सात्विक भोजन म्हटलं जे पचायला सोपं असतं, शुद्ध साधं सोपं जेवण म्हणजे सात्विक भोजन. असं जे जेवण असतं तेही मारी विकारी होऊन. हे भोजन सुद्धा माणसाला रोगापासून वाचवू नाही शकत. तुम्ही असं समज असेल की तुम्ही व्यायाम नाही करतात किंवा एखादी एक्सरसाइज करत नाही आहात व्यायाम, तर तुम्हाला कळत असेल की तुम्ही सात्विक भोजन खातात, साधं सिंपल भोजन जे पचायला म्हणजे डायजेस्ट व्हायला सोपं आहे, शुद्ध आहे, तरी सुद्धा असं जे भोजन आहे ते तुम्हाला कुठच्याही आजारापासून वाचवू नाही शकत. तेही मारी विकारी होऊन त्या भोजनामुळे सुद्धा माणसाला आजार होतातच. पण काय की व्यायामे होय अग्निदीपन, तुम्ही जर वॉर्मअप केलं, एक्सरसाइज केलं तर काय होतं की अग्निदीपन होतं, पोटामध्ये अग्निदीपन होतं आणि अन्नपचन सहज होते. म्हणजे आपली जी डायजेशन प्रोसेस आहे की जी प्रक्रिया आहे ती सहजपणे होऊन जाते. कशामुळे? तर आपण एक्सरसाइज केली, वॉर्मअप केलं तर त्यामुळे. तर ते काय की व्यायामाविना सात्विक भोजन, तुम्ही जर वॉर्मअप करत नाही आहात किंवा एखादी एक्सरसाइज करत नाही, फक्त सात्विक भोजन शुद्ध भोजन खाते जे पचायला सोपे आहे किंवा चांगले आहे आपल्या हेल्थसाठी, पण तेही मारी विकारी होऊन. पण ते सात्विक भोजन सुद्धा रोगांना निमंत्रणदायक ठरते. म्हणजे ते सात्विक भोजन सुद्धा तुम्हाला असं नाही की तुम्ही सात्विक भोजन करता म्हणजे तुम्हाला कुठचाही रोग होणार नाही. सात्विक भोजन सुद्धा रोगाला आमंत्रण देणारे ठरते किंवा निमंत्रण देणारे ठरते. व्यायामे होय अग्निदीपन, व्यायाम केल्याने काय होतं की पोटामध्ये अग्निदीपन होतं. म्हणजे आपण जे एक्सरसाइज करतो त्याच्यामुळे आपल्या बॉडीवरती इफेक्ट म्हणजे चांगल्या प्रकारचा हे होतं, परिणाम होतो. आणि त्या परिणामामुळे काय होतं की अन्नपचन सहजच होते. अन्नपचन सहज म्हणजे जे अन्नपचन किंवा जी डायजेशनची प्रक्रिया आहे ती सहज सोपी व्हायला मदत मिळते. नंतर आहे की व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायाम केल्यामुळे काय होतं की जडत्व दूर जातं. जाई म्हणजे जाणे, दूर जातं. काय जातं तर जडत्व म्हणजे काय की सुस्ती किंवा आळशीपणा. आपल्या अंगात एखादी सुस्ती असेल किंवा आळशीपणा असेल तर ते व्यायाम केल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दूर निघून जातात. व्यायाम ही अंगी राही तरतरी, आणि व्यायाम केल्याने अंगामध्ये काय राहते? तरतरी राहते. तर तरतरी म्हणजे उत्साह किंवा स्फूर्ती, एखादं काम करण्याची उत्साह, चेतना, आपण कसं फ्रेश फील करतो व्यायाम केल्याच्या नंतर. रक्तव्यवस्था उत्तम शरीर, आणि शरीरामध्ये जी रक्तव्यवस्था असते किंवा रक्ताभिसरणची प्रक्रिया असते ती कशी होते? उत्तम होते. रक्ताभिसरण म्हणजे जे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन असते त्याचे कार्य असते, ते कार्य कसं होतं? रक्ताभिसरणाचं उत्तम प्रकारे कार्य होतं. वाढे विचारी सजीवपणा, आणि व्यायाम केल्याने काय होतं की माणसाची जी बुद्धी असते ती तल्लख होते. म्हणजे फक्त त्यामध्ये हेच म्हणजे फक्त फिजिकल एक्सरसाइज वगैरे मेडिटेशन सुद्धा वॉर्मअप मध्ये मानलं जातं.
तर मेडिटेशन केलं, आपलं मन स्थिर राहिलं, तर आपण आपली जी बुद्धी आहे ती तल्लखपणे किंवा छलकपणे तुरंत किंवा एका क्षणामध्ये आपण विचार करू शकतो, जे आपलं मन स्थिर असतं. तर मेडिटेशन, वॉर्मअप, एक्सरसाइज सगळ्या गोष्टीमुळे माणसाला खूप फायदा होतात त्याच्या बॉडीमध्ये. कशा प्रकारे, तर व्यायामाने काय होतं, जडतं जातं दूर. वॉर्मअप केल्याने आपली सुस्ती किंवा आळसपणा आपल्याला दूर निघून जातं. अंगामध्ये काय तरतरी येते, अंगामध्ये वॉर्मअप केल्याने उत्साह किंवा स्फूर्ती निर्माण होते. रक्तव्यवस्था उत्तम शरीर बनते. शरीरामध्ये जी रक्तभिसरणाची प्रक्रिया असते म्हणजे ब्लड सर्क्युलेशन, ती सुद्धा प्रक्रिया उत्तम प्रकारे कार्यान्वित करते, आपलं कार्य करते. वाढेफे विचारी सजीवपणा आणि लोकांची जी बुद्धी असते ती पण तल्लख होते. मन स्थिर राहतं तर बुद्धी सुद्धा तल्लख होते, विचारामध्ये परिवर्तन होतात. नंतर की व्यायामाने सशक्त स्नायू, सशक्त म्हणजे स्ट्रॉंग मदत. काय म्हणतात, स्नायू, स्नायू म्हणजे मसल्स. तर आपण जर वॉर्मअप केला, फिजिकल एक्सरसाइज केली, तर आपले काय होतं की स्नायू किंवा जे मसल्स असतात ते आपले स्ट्रॉंग बनतात. व्यायामाने मानव होई दीर्घायू. वॉर्मअप केल्याने किंवा फिजिकल एक्सरसाइज केल्याने काय होतं, आपलं दीर्घायू म्हणजे आपण लॉंग लाईफ, आपलं आयुष्य वाढतं. व्यायाम ना पित्त कफ वायू, म्हणजे तुम्ही वॉर्मअप करत नसाल किंवा एखादी फिजिकल एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला काय होईल, पित्त म्हणजे ऍसिडिटी, कफ वायू, वायू म्हणजे वात, क्रॅम्प, अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स असतात ते तुम्हाला होणार आहे. तुमचं जे शरीर आहे ते कसं होणार, जळजळी करती अत्यंत, तुमचं शरीर जळजळ म्हणजे कमजोर करून टाकतं ह्या सगळ्या गोष्टींमुळे. तर तुम्ही वॉर्मअप नाही केलं तर तुम्हाला काय होतं, पित्त म्हणजे ऍसिडिटीचे प्रॉब्लेम्स, कफ वायू म्हणजे वात, क्रॅम्प वगैरे ते प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे तुमचं शरीर जे आहे ते अत्यंत कमजोर, अशक्त बनून जातं. तर काय होतं की व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामाने म्हणजे तुम्ही वॉर्मअप किंवा फिजिकल एक्सरसाइज केली तर तुमचे स्नायू म्हणजे मसल्स कसे स्ट्रॉंग बनतात. मानव होई दीर्घायू. परत जर तुम्ही व्यायाम केला तर तुम्ही दीर्घायू म्हणजे तुमचं आयुष्य देखील वाढतं, लॉंग लाईफ तुम्ही जगू शकता. व्यायाम ना पित्त कफ वायू, आणि तुम्ही व्यायाम नाही केला तर तुम्हाला काय होणार, पित्त होणार, ऍसिडिटी प्रॉब्लेम्स होणार, बेसिकली नॉर्मल प्रॉब्लेम्स असतात ते, कफ वायू म्हणजे वात, क्रॅम्प वगैरे येतात, ते सगळे प्रॉब्लेम्स तुमच्याकडे निर्माण होणार. आणि तुमचं शरीर कसं होणार, अत्यंत जळजळ, तुमचं शरीर अत्यंत कमजोर, अशक्त बनवून टाकतं व्यायाम नाही केला तर. व्यायाम वाढवे प्रतिकारशक्ती. व्यायाम केली तर आपलं काय वाढतं, प्रतिकारशक्ती वाढते. म्हणजे एखादा रोग झाला तर त्याला प्रतिकार करण्याची शक्ती वाढते. आपली बेसिकली आपली इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग करतो. ओके. स्वावलंबनाची प्रवृत्ती म्हणजे माणसामध्ये स्वावलंबी म्हणजे स्वतःचं कार्य स्वतः करण्याची जी प्रवृत्ती ती निर्माण होते. ओके. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, आणि व्यायामामुळे काय होतं की अंगामध्ये स्फूर्ती वाढते, उत्साह संचारतो कशासाठी, कार्य करण्याची. म्हणजे कुठचंही काम करायचं असेल तर आपण आळसपणा करत नाही, आपल्यामध्ये स्फूर्ती असते, उत्साह असतो किंवा चैतन्य असतं ते काम करण्यासाठी, फ्रेश फील करतो आपण प्रत्येक वेळी जर आपण वॉर्मअप किंवा फिजिकल एक्सरसाइज केली तर. ते काय म्हणतात की व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती. आपण जर वॉर्मअप वगैरे किंवा फिजिकल एक्सरसाइज वगैरे केली तर आपली इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग होते, एखाद्या रोगाला प्रतिकार करायची जी शक्ती असते ती आपली चांगली होते, मजबूत होते. स्वावलंबनाची प्रवृत्ती होते, आपलं काम आपण करायची किंवा आपलं कार्य आपण करण्याची जी प्रवृत्ती आहे स्वतःमध्ये निर्माण होते की माझं काम मीच करणार. ओके. व्यायाम अंगी वाढे स्फूर्ती. वॉर्मअप केल्याने काय होतं किंवा एक्सरसाइज केल्याने, योगा वगैरे, तर माणूस नेहमी चैतन्य राहतो, फ्रेश राहतो आणि कुठचंही कार्य करण्यासाठी त्या अंगामध्ये उत्साह संचालित असतो. तर आपण स्वाध्याय बघूया. पहिला प्रश्न आहे की व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतीबद्ध पूर्ण करा. ही आकृती कंप्लीट करायची तर आपल्याला त्यांनी विचारले की व्यायामाचे फायदे काय, आपण व्यायाम करतो त्याचे फायदे. 8 फायदे विचारले टोटल. तर तुम्ही आपण स्टार्ट करूया सेकंड पासून की अन्नपचन सहजचे. म्हणजे वॉर्मअप केलं किंवा व्यायाम केलं तर काय होतं की अन्नपचन सहज होते किंवा डायजेशन आपलं इझिली होतं. तर काय पहिला फायदा काय की अन्नपचन सहज होते. व्यायाम हे जडत्व जाईल. व्यायाम केल्याने काय होतं की सुस्ती आणि आळसपणा दूर जातं, तर माणसाला जे जडत्व आहे ते दूर करण्यास मदत होतं. तिसरं व्यायाम हे अंगी राहते तरतरी. व्यायाम केल्याने काय होतं की माणसाच्या अंगामध्ये तरतरी राहते, म्हणजे उत्साह किंवा स्फूर्ती नेहमी राहते. 3 पॉइंट. तिसरा पॉइंट हा झाला. चौथा पॉइंट रक्तव्यवस्था उत्तम शरीर. म्हणजे काय, व्यायाम केल्याने रक्तभिसरणाची जी प्रक्रिया असते किंवा जी क्रिया असते ती उत्तम प्रकारे म्हणजे ब्लड सर्क्युलेशन जे होतं ते उत्तम प्रकारे कार्य करतं. 5वा पॉइंट वाढे विचारी सजीवपणा.
व्यायाम केल्यानंतर की मानसिक जी बुद्धी असते ती तल्लख होते, चकल किंवा चपळपणा त्याच्यामध्ये निर्माण होतो. ओके, फिर किती पॉईंट झाले? हां, 5 झाले. 6वा पॉईंट, व्यायाम हे सशक्त स्नायू. व्यायामाने काय होतं की स्नायू किंवा आपले जे मसल्स होते कसे स्ट्रॉंग बनतात. सशक्त म्हणजे स्ट्रॉंग, तर आपले स्नायू सशक्त बनतात, मजबूत बनतात. 7वा पॉईंट, व्यायाम हे मानव होई दीर्घायू. व्यायाम केल्यानंतर की माणसाला दीर्घायू प्राप्त होतं की दीर्घायू लाभतं. तर हा झाला 7वा पॉईंट. 8वा पॉईंट, व्यायाम हे वाढी प्रतिकार शक्ती. व्यायाम केल्याने आपली प्रतिकार शक्ती वाढते, जी आपली इम्युनिटी सिस्टम असते ती स्ट्रॉंग बनते. 9वा पॉईंट, स्वावलंबनाची प्रवृत्ती निर्माण होते. म्हणजे तुम्ही जर व्यायाम करत असाल तुमच्यामध्ये स्वतःचं कार्य स्वतः करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. परत 10वा पॉईंट हा पण की व्यायाम केल्याने आपलं कुठचंही कार्य करायचं असेल तर आपल्यामध्ये एक चैतन्य किंवा स्फूर्ती आपल्यामध्ये नेहमी वाढलेली असते आपल्या अंगामध्ये. ओके, तर टोटल व्यायामाचे फायदे सांगितले. नंतर चुकी बरोबर ते लिहायचे, फक्त चुकी बरोबर आहे ते की नाही. व्यायाम सर्व करता उपयुक्त असतो. म्हणजे व्यायाम हा जो आहे तो सर्वांसाठी उपयुक्त ठरतो. बरोबर आहे, कोणी का करणं व्यायाम तो त्याला फायदेशीरच ठरतो. नंतर की व्यायामाने जडत्व वाढते. तर तुम्ही फिजिकल एक्सरसाइज केली तर तुमच्यामधला आळशीपणा अजून वाढणार, सुस्ती तुम्हाला अजून चढणार, तर चूक आहे. व्यायामाने स्नायू अशक्त होतात. आपण जर व्यायाम केला तर आपले जे स्नायू की जे मसल ते सशक्त बनतात, सॉरी अशक्त कमजोर होतात, वीक होतात का आपले स्नायू? नाही. तर हे पण चुकीचं आहे की व्यायाम केल्याने आपले स्नायू जे असतात ते सशक्त बनतात, स्ट्रॉंग बनतात, आणि अशक्त वर्ड यूज केलं चुकीचं आहे. नंतर आहे व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते. तर हे बरोबर आहे, आपली इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग होते. नंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द चौकटीत लिहा. आरोग्य देणारे म्हणजे आरोग्यदायी. पहिलाच वर्ड की व्यायाम आरोग्यदायी मित्र. जो व्यायाम आहे तो आरोग्य देणारा मित्र आहे, आपलं आरोग्य उत्तम करणारा मित्र आहे. तर आरोग्य देणारे म्हणजे आरोग्यदायी. नंतर आहे विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती. तर म्हणजे प्रतिकार शक्ती. ती लास्ट मध्ये की व्यायाम वाढवे प्रतिकार शक्ती. तर विरोध करण्याची शक्ती कुठची? तर प्रतिकार शक्ती. स्वतःची कामे स्वतः करणारा स्वावलंबी. नंतर एका अंगाने केलेला विचार म्हणजे फक्त एका पॉइंट, त्यानंतर एकांगी, एक अंगी, एका अंगाने केलेला विचार. नंतर की व्यायाम न करणाऱ्यांचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा. तर तुम्ही व्यायाम करत नसेल तर तोटे म्हणजे त्याचं नुकसान काय आहे? तुम्ही व्यायाम करत नसेल तरी सुद्धा तुम्ही सात्विक भोजन खात असेल तर सात्विक भोजन सुद्धा रोगांना आमंत्रण देते. तर सात्विक भोजन विकारी बनते. तुम्ही वॉर्मअप नाही करत, तुम्ही सात्विक भोजन खात असेल तर तुम्हाला आजार होऊ शकतात, ते विकारी असते, रोग आपल्याला रोग येऊ शकतात ते सुद्धा. दुसरं, व्यायाम नाही करणे काय होतं? तर पित्त, कफ, वायू यासारखे प्रॉब्लेम होतात. तर काय पित्त विकार होतो म्हणजे ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो, कफ वाढतो आणि वाताचा त्रास तयार होतो, म्हणजे त्रास निर्माण होतो. हे 4 झाले तोटे. अजून एक आहे 5वा तोटा की जर करते अत्यंत आपलं जे शरीर आहे ते कमजोर करतं. तर आपण वॉर्मअप नाही केला तर आपलं शरीर जे आहे ते कमजोर बनतं. तुम्ही वाचायला लिहू शकता लिहायचं असेल तर. एवढंच. नंतर काय की भावार्थावर आधारित व्यायाम में अंगे वाढते स्फूर्ती कार्य करण्याची. व्यायाम में अंगे वाढे स्फूर्ती कार्य करण्याची या पंक्तीने तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात ह्या प्रस्तुत कवितेमध्ये की व्यायामाचे महत्त्व प्रत्येक माणसाच्या जीवनात म्हणजे कशा प्रकारे आपल्याला फायदेशीर ठरतील ते त्यांनी या कवितेतून स्पष्ट केले आहे. तर ते आपल्याला सुरुवातीला काय सांगतात की व्यायाम जो आहे तो आरोग्य देणारा किंवा आपले आरोग्य उत्तम करणारा माणसाचा मित्र आहे, आणि आळस जो आहे तो माणसाचा शत्रू आहे. सर्व प्रकारचा कुठचाही आळस का असून तुमच्या तो शत्रूच आहे. तर व्यायाम अंगे वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. आता तुम्ही व्यायाम केला तर तुमच्यामध्ये एखादं कार्य करण्याची स्फूर्ती किंवा उत्साह निर्माण करतो व्यायाम. आणि व्यायामामुळे काय होतं तर रोगप्रतिकार शक्ती वाढते, स्वावलंबनाची प्रवृत्ती निर्माण होते की स्वतःचं कार्य स्वतःच करणार. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपलं कार्य करण्याची एक स्वतःच्या शरीरामध्ये चैतन्य निर्माण झालं की कुठचंही कार्य असणार मी माझं कार्य स्वतःच करेन. प्रसन्न असतो किंवा फ्रेश असतो कुठचंही कामामध्ये. नंतरला आहे आरोग्यम धनसंपदा या उक्तीतील विचार स्पष्ट करा. त्याच्यामध्ये तुम्ही बघा व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की फिजिकल एक्सरसाइज किंवा मेडिटेशन योगा वगैरे करतो त्याचे आपल्याला काय फायदे होतात. तर
तुम्हाला हा स्वमत स्वतःहून स्वतःचा घ्यायचा आहे. आणि तिसरा आहे आरोग्य धन संपदा. म्हणजे आरोग्य हे धन संपदा आहे. या उक्तीवरती आपल्याला विचार आपल्याला स्पष्ट करायचा आहे. तो निरोगी शरीरात निरोगी मन वासते. म्हणजे आपलं जर शरीर निरोगी असेल तर आपण नेहमी निरोगी विचार करू, म्हणजे चांगले विचार करू, पॉझिटिव्ह विचार माणसाच्या मनात राहते, त्याचं शरीर निरोगी असेल तर असे म्हणले जाते. म्हणूनच भारतीय संस्कृतीत संध्याकाळी दिवा लागण्याशिवाय, म्हणजे जेव्हा संध्याकाळी 7 वाजता सगळ्यांच्या घरी देवासमोर दिवे लागले जातात, त्यावेळी देवासमोर शुभम करोति कल्याणम आरोग्य धन संपदा अशी प्रार्थना केली जाते. आणि आरोग्याला धन संपदा म्हटले गेले आहे की आरोग्य हे आपले पहिले धन मानलं जातं. कारण निरोगी शरीर निरामय आरोग्य असेल तर मनुष्य विविध कामाला आपलं मन लावू शकतो आणि सहभागी सुद्धा होऊ शकतो. जर तुम्हाला एखादा एक्झाम्पल, तुम्हाला एखाद्या स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करायचं आहे पण तुम्ही बॉडीने वीक आहात किंवा अशक्त आहात, तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. किंवा तुमचं म्हणजे तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे पण तुमची बॉडी तुम्हाला सपोर्ट करत नाही ते गोष्ट, म्हणजे एखादं काम करण्यासाठी, त्याला अशक्तपणा बोलतो आपण, की माझ्या बॉडीमध्ये अशक्तपणा आहे, मी काहीच करू शकत नाही. मग जर आपलं मनच निरोगी असेल किंवा आरोग्य हे असेल, अशक्तपणा असेल, तर आपण कुठच्याही कामामध्ये लक्ष लावू शकत नाही. मग त्यात काही छोटे प्रॉब्लेम्स म्हणजे डोकं दुखणं, सारखं बॅक पेन किंवा हातपाय दुखणं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठच्या कामामध्ये लक्ष देऊ शकत नाही. आणि आपल्या ह्या सगळ्या गोष्टी बौद्धिक विकास सुद्धा आपण करू शकत नाही. बुद्धीचा विकास, शारीरिक मानसिक विकास सुद्धा आपला होत नाही आणि दिलेले कार्य आपण उत्तमरित्या पार पाडू शकत नाही. तर तुमचं डोकं दुखत कुठच्या कामात लक्षच लागणार नाही पहिलं तर आपण आपले कार्य उत्तम प्रकारे करू शकणार नाही. उत्तम आरोग्य नसेल तर तो समाजाला, त्याच्या परिवाराला भार स्वरूप असतो. म्हणजे जर तुमचं तुमचं जे हे आहे आरोग्य ते उत्तम नसेल तर आपण आपल्या फॅमिलीत एक बोझ किंवा एक भार बनून राहतो की त्यांना आपली सर्व कामं करावी लागतात. आपण काहीच करू शकत नाही स्वतःसाठी, त्यांच्यासाठी, फक्त आपला एक बोझ किंवा भार म्हणून त्यांच्याकडे राहतो. रोगी माणसाला सुख समाधान मिळू शकत नाही आणि त्यांनी कमवलेले सारे धन त्याच्या आजारपणातच व्यर्थ होतात. जसं की आताची लाईफस्टाईल जर आपण बघायला गेलो तर सगळे कमवतात, पण काय आहे की आता कमवता येतं, आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण वाढवणार, मग गाडी घेणार, मग येतं जाता गाडीने प्रवास करणार, त्याच्यामुळे काय आपलं वॉकिंग पण होत नाही, फिजिकल एक्सरसाइज थोडी पण करत नाही. मग फिजिकल एक्सरसाइजच्या नावाखाली जिममध्ये पैसे घालणार, जिममध्ये जाऊन वॉर्मअप करणार, थोडी स्टाईल वगैरे मारणार, मग ते पण असं तर तुम्हाला परत डॉक्टर बाहेरचं भोजन म्हणजे बाहेरचं खात असतील फॅट फूड की जे आरोग्याला चांगलं नसते, त्यामुळे डॉक्टरला पैसे देणार. मग अशा आपण वेगवेगळ्या प्रकारे धन जरी आपल्याकडे असेल तर ते वाया जातं, व्यर्थ जातं. तर आपण नीट प्रकारे व्यायाम करत नसू आणि त्याचा योग्य प्रकारे आपण आपल्या लाईफमध्ये हे नसू करत, फळ नसेल करत व्यायामाला, तर ते फालतूचे खर्च करण्यापेक्षा व्यायाम केलेला बरा घरातल्या घरात. तर व्यायाम आपण काय बोलतो, आरोग्य धन संपदा या उक्तीचा विचार विस्तार करा. म्हणून शरीराला आपण आरोग्य निरोगी ठेवलं पाहिजे, त्याच्याने आपण आपला मानसिक शारीरिक विकास करू शकतो आणि बौद्धिक विकास सुद्धा करू शकतो आणि प्रत्येक सुख आपण भोगू शकतो. मग आपले जीवन सुखी समाधानी ठेवण्याची जर गुरुकिल्ली असेल तर ते उत्तम आरोग्य होईल. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये आरोग्याला धन संपदा मानले जाते. पहिलं धन तुमचं आपलं तर आपलं आरोग्य आपण निरोगी ठेवू, म्हणजे कुठचाही रोग आपल्याला झाला नाही पाहिजे, तर आपल्यासाठी ते मेन धन आहे.